काय म्हणता भाई, कसं काय? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिला यो माझा कामगार प्रतिम. आम्ही जाणार होतो केबलची कामं करण्यासाठी, त्यामुळं पूर्णपणे पॅक होऊन असं बाहेर पडलो बघा. आणि आज गाडी माझ्याकडं एथर नव्हती, ऑप्टिमा होती. त्यामुळं आज ऑप्टिमा घेऊन आम्ही काम करायला गेलेलं. तर जाता जाता आम्हाला असं लहान पोरं दिसली शाळेतनं परत येताना. तसंच आमची सगळी कामं झाली आणि मग प्रतीच्या गाडीचा ब्रेक लूज झाला, तो पहिला ब्रेक आवळला. सगळी कामं झाल्यानंतर आम्ही निघणार होतो इचलकरंजीला. एक 2-3 कामं होती माझी आणि प्रतीकचं पण एक काम होतं ते करण्यासाठी. आणि असं महासत्ता चौकात पोचला आणि इथला धुरळा बघून पहिला मास्क घातला. तिथं ना पुढे डिकेटीपासून पुढे गेलं, संभाजी महाराजांना वंदन केलं आणि पहिला पोचला मी प्रिया शू सेंटरमध्ये. इथं प्रतीकला घ्यायचं होतं चप्पल, ते पण सेलमधलं 300 रुपयाला. तिथून आमचं कामं आवरली आणि आम्ही परत आलो घरच्या दिशेने. घरात येऊन मस्तपैकी जेवलो, आराम केला आणि तोपर्यंत 3:45 वाजले आणि आठवलं की घरातलं पाणी संपले. ते पहिला चप्पल घातलो, गाडी काढलो आणि पहिला जाऊन पाणी आणलो. पाणी घरात ठेवल्यानंतर नीट आलो जिमला, कारण आज लेग आणि शोल्डर होतं. तर पूर्णपणे वर्कआउट झाल्यानंतर केला अर्धा तास कार्डिओ. मस्त भारी वर्कआउट करून निघालो घरच्या दिशेने. घरला गेल्यावर आठवलं की एका कस्टमरचं बंद पडलेलं, ते जोडायचं राहिलं. मग परत पिशवी घेऊन गेलो जोडायला. सगळी कामं आवरल्यानंतर शटर झाकलो, आत आलो आणि आई बघत होतो की आई चपाती करत होती. तर आमच्या घरात येणार होते पाहुणे. मग आईला म्हटलं मी पलटून देतो, तू लाटून दे. असं करून मी सगळ्या चपात्या भाजून घेतल्या आणि एवढं करून माझा आजचा दिवस संपला. आणि भेटू परत उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.